तर पुण्याच्या स्वारगेट आगारात अजूनही पोलिसांचा बंदोबस्त तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। स्वारगेट बस स्थानकात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। स्वारगेट आगारातील बंद पडलेल्या बसेस पोलिसांनी हटवल्या आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। स्वारगेट मधल्या बस स्टँड अत्याचार प्रकरणामध्ये पुणे पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा जो आहे तो हाती लागलेला आहे। ज्या दिवशी पहाटे ही घटना घडली त्यानंतर त्या तरुणीनं जे आहे एका व्यक्तीला आपली घटना जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र त्याचा जबाब जो आहे तो पुणे पोलिसांनी नोंदवलेला आहे आणि तो व्यक्ती जो आहे बस कंडक्टर असल्याची माहिती आहे। सध्या आपण पाहतोय स्वारगेट बस आगारामधून वाहतुकीचे नियम जे आहे ते पाहण्यासाठी आपण पाहतोय की आता शिस्तीमध्ये एसटी प्रशासनाकडून इथली वाहतूक जी आहे ती लावली जाते, मात्र आपण पाहतोय की अजूनही पुणे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो स्वारगेटच्या बस आगारामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीचे खरं तर बस आगारामध्ये उपस्थित असणाऱ्या जवळपास 7 ते 8 व्यक्तींची जबाब जी आहे त्याचबरोबर चौकशी जी आहे ते पुणे पोलिसांनी केलेली आहे। घटना घडल्यानंतर जो बस कंडक्टर जो आहे तो बस आगारामध्ये उपस्थित होता, ज्या खरं तर बस कंडक्टरला या तरुणीनं जी घटना सांगितलेली होती त्याचा जबाब जो आहे तो पुणे पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे आणि महत्त्वाचा पुरावा जो आहे तो स्वारगेट बस आगारामध्ये पुणे पोलिसांच्या हाती लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।